हाय फ्रेंड्स, मी वर्षा भोसले. तुम्हाला माहितीच आहे. आज मी एकदम सुक्कं वांगं बनवणार आहे. एक थेंब पाण्याचा वापर न करता. तर चला मस्तपैकी तुम्हाला रेसिपी दाखवली, साहित्य दाखवलं, रेसिपीसुद्धा सांगते. थोडंसं गप्पा पण मारू. मस्तपैकी कढईमध्ये 2 चमच तेल टाकलं, त्यात जिरं टाकलं. जिरं तडतडून झालं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण कढीपत्ता टाकला. त्याला छान आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे तळून घ्यायचं. जसं की आपण मसाला तळतो त्याचे सुटे करणे, तरच आपल्याला मिरची लसूण लाल होईपर्यंत परतवून घ्यायची. याच्यामध्ये मी थोडीशी चिमूटभर हळद टाकणार आहे आणि यातच आपल्याला जे आपण वांगे कट केले ते एका वांग्याचे मी 4 तुकडे केलेले आहेत. छान त्याची मस्त फिरवून घ्यायचं, झाकण ठेवायचं. अधूनमधून 1-2 वेळेस मी याला फिरवलं. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट वांगं आपलं तयार झालेलं आहे आणि खायलासुद्धा इतकं सुंदर लागतं ना असं वांगं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मस्तपैकी गरमागरम ज्वारीची भाकरी, लोणचं आणि हे सुक्कं वांगं खायला या.